स्वराली खोमणे. तुम्ही मला पाहतात 4 लाईन्स एंटरटेनमेंट. हॅलो, कशी आहे तू? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मी तर खूप मस्त. आणि शूटिंग कशी चालली आहे? माझी शूटिंग आता किती सांगू, किती किती छान चालली आहे, म्हणजे अशी खूप छान चालली आहे. आणि आज तर पूर्ण दिवस मी बघितला, आज खूप मोठा सीन होता हो आणि अजून संपला सुद्धा नाही तो सीन. हो. तरी आपण टाइम काढून शूटिंग काढून मग आपण इंटरव्ह्यू करतोय. तर हा जो अवॉर्ड भेटला तुला, तर ह्याचा श्रेय तू कोणाला देणार? श्रेयस एकाच माणसाला नाही देणार, म्हणजे श्रेयस सगळ्यांचंच आहे. जे अशी कोणाची एकाची म्हणून असं नाही आहे. बरोबर. निशांत सरांचा क्रेडिट आहे, संगीत सर, रुची मॅम, प्रसाद सर, शिरीष दादा, किरण दादा, मोनिश दादा. संगीत सर, रुची मॅम, प्रसाद सर, तावडे सर, संगीता मॅम, हे सगळ्यांचं. सगळ्यांचं आहे. आणि माझे को आर्टिस्ट सुद्धा. तर तुला सर्वात जास्त ऑफ सीन कोणाबरोबर जास्त मजा येते, या कोणाबरोबर जास्त बॉन्ड आहे तुझा पूर्ण सेटवरती? ऑफ सीन सगळ्यांसोबत आहे, म्हणजे सर आहेत. पण जास्त मस्ती असते कोणाबरोबर? रूममध्ये असेल तर एकाचीच मस्ती करते मी, वंस. आणि सेटवर मी निशांत सर आणि दिगू दादा. आणि ज्यांनी तुला जे कॉस्ट्युम डिझाईन केलं हो. त्यांना पण बहुतेक अवॉर्ड भेटला आहे. हो. तर त्यांना म्हणजे त्यांचं काहीतरी म्हणजे सांगणार का त्यांच्याबद्दल? म्हणजे हा कॉस्ट्युम तुला त्यांनी डिझाईन करताना काय काय म्हणजे सांगितलं असेल, या जेव्हा तुझा लुक टेस्ट झाला तेव्हा पण ते असतील, हो, है ना? मग त्यांच्याबद्दल काय सांगणार? असं काय सांगू तेच कळत नाही. ते खूप छान कॉस्ट्युम डिझाईन करतात. ओके. आणि आता जे सीन्स होणार आहेत तुझे पुढचे, त्याच्याबद्दल काय माहिती? पुढचे सीन म्हणजे आता मला वरती लटकवणार आहेत वगैरे, मग नंतर पाण्यात टाकणार आहेत मला. पण का? म्हणजे मी झिंगरोबाचं नाव घेत नाही ना, म्हणून ती माझी शिक्षा म्हणून ते मला पाण्यात वगैरे टाकणार आहेत. मग जसं तू जिंगरोबाचं नाव तुला बोलतात आहे, जबरदस्ती करतात आहे की तू बोलच, पण तू नाहीच बोलत आहे, तर तुझा फेवरेट डायलॉग जे तू आहे तू नेहमी बोलतेस? नाही, मी झिंगरोबाचं नाव कधीच घेणार नाही. मी माझ्या विठुरायाचंच नाव घेणार, विठ्ठल विठ्ठल. मग जसं आता तुला, चला हे तर आहे, आता तुला हे लोक सांगतात आहेत बोलायला आणि तुला जास्त टॉर्चर पण करतात आहेत, है ना? हे सगळं आता तुला पाण्यात हे ठेवणार, तुला शिक्षा देणार, तरी तू कोणाचं नाव घेणार? विठ्ठलाचंच घेणार. तुला जसं आता डायरेक्टर सर आहेत तुमचे, तर ते तुला कशी सीन्स एक्सप्लेन करतात? म्हणजे ते एक्सप्लेन म्हणजे रीडिंग करतो ना आम्ही, तेव्हाच सगळे एक्सप्लेन करतात. आणि जर मी विसरले तर सर मला शिकवतात, म्हणजे हे इकडे, हे तिकडे, असं. तुझ्या शोच्या जे फॉलोअर्स आहेत, जे फॅन्स आहेत या शोचे, तर त्यांना काय मेसेज देणार या काय सांगणार? मी म्हणेल की जे ही सिरियल बघत नाहीत, म्हणजे असे असतील ना की ही सिरियल बघत नाही, मी म्हणेल की त्यांनी सिरियल बघावी, कारण यात शिकण्यासारखं खूप आहे. विठ्ठलाची भक्ती, अजून खोटं बोलायचं नाही, नेहमी खरं बोलायचं, कसं चांगलं वागायचं आपण, ते सगळं शिकायला मिळेल याच्यातून. मी बघितलं सेटवरती तू जास्त मस्ती तुझ्या भावाबरोबर करते. तुम्ही दोघं तो रेग्युलर आहेत ना, म्हणजे रेग्युलर नाही आहेत. नाही, पण आज तर मी बघितलं की तू त्याच्याबरोबर खेळतच होती, जेव्हा ऑफ सीन होत आहे तुम्ही दोघं खेळतातच आहे. हो, तर हा नेहमी तुझ्याबरोबर येऊन असंच खेळत असतो सेटवरती? नेहमी म्हणजे तो कधीतरीच येतो, म्हणजे आज आला तर मग तो नेक्स्ट संडेला येणार. अच्छा, म्हणजे सुट्टीला येतो तो. हो. मग तुला घरी म्हणजे सीन रीड कोण करवतं, मम्मी या पप्पा? मम्मा. बेस्ट. मग रोज सेटवरती पण मम्मी तुला शिकवत असेल. हो हो. तर मम्मीला श्रेय दिला पाहिजे ह्या अवॉर्डसाठी तर. चला, थँक्यू सो मच. थँक्यू. तुझ्या